जीसीए चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये आणि भरपूर सारे आमचे मान्यवर आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत. मॅच नंबर 2 टीम मानकोली त्यांच्या विपक्षामध्ये आता आपल्याला भरोडी ही लढत पाहायला मिळेल. स्पेशली आपण टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये ही रायव्हलरी भरपूर वेळा पाहिलेली आहे, पण आता रबर बॉल फॉर्मॅटमध्ये पाहूया की कशा प्रकारे खेळ हे दोन संघ आज दाखवतील. आणि जर पाहिलं गेलं तर प्रथमतः फिल्डिंग करताना आपल्याला मानकोली टीम पाहायला मिळेल. सर टीम मानकोली आपण फिल्डिंग लावून घ्या आणि त्याचप्रमाणे टीम भरोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा, कारण आमचे दोन ऑफिशियल अंपायर्स देखील आता ग्राउंडमध्ये रवाना झालेले आहेत. सो सलामीची जोडी देखील आपण लगेच पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. आणि या जर सीझनमध्ये आपण विचार केला रबर बॉल फॉर्मॅटमध्ये ज्याने अतिशय चांगली कामगिरी मी म्हणेन, ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट असो त्याप्रमाणे ग्रामीण फॉर्मॅट असो, त्यामध्ये सातत्याने त्याच्या बॅटला आपण आग उगताना पाकलेलं आहे. ते नाव म्हणजे अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा समवेत धीरज भोईर. आणि दोन्ही टीम्स तुम्हाला 12th मॅन कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवायचाच आहे. बघा दोन्ही संघ 12वा खेळाडू तुम्हाला कंपल्सरी पाठवायचाच आहे, अदरवाईज 2 रनची पेनल्टी असेल. ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. भरपूर सारे आमचे प्रमुख अतिथी आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यामध्ये नक्कीच आवर्जून मी उल्लेख करेन की एक काळ ज्यांनी भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा गाजवला आणि हॉटमॅन या नावाने ते फार फेमस आहेत. आणि विकेट किपर जर या शब्दाचा उल्लेख जर तुम्ही 90s मध्ये 2000च्या दशकामध्ये केला तर प्रल्हाद पाटील हे नाव सातत्याने समालोचकांच्या मुखामध्ये यायचं. ते आज उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे प्रशांतदादा म्हात्रे सातत्याने जीसीए फॉरवर्डमधल्या कोणत्याही स्पर्धा असू द्या दादांची उपस्थिती, दादांचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभतं. त्याचप्रमाणे मनोजदादा पाटील 40+ एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता आणखीन आमचे दिग्गज मान्यवर, तसेच योगीजी पाटील फार मेहनत या स्पर्धेसाठी ते घेत आहेत. आणि तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेले आहेत त्या सर्वांचे देखील हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती वैभव माळी आणि समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर धीरज भोईर. ही बॅटल फार चांगली रंगेल, कारण दोन क्वालिटी बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या विपक्षामध्ये क्वालिटी बॉलर, तो देखील लेफ्ट आर्मर. सामन्याला सुरुवात पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल टाकला, पूर्णपणे संभ्रमामध्ये टाकलंच होतं, कारण जर धीरजचा स्टान्स आपण पाहिला, बॉडी लँग्वेज पाहिली तर पूर्णपणे सरप्राईज झाला होता या बॉल नंतर. सुरुवात या एका धाव्याने, कारण बघा डावखुरा शैलीचा गोलंदाज आहे आणि पहिला सामना आपण पाहिलाच होता की राकेश असो त्यानंतर अजय असो, फार चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. हा बॉल अगदी पॅनवरती टाकला, मागे चाललाय बॉल. फाईन लेगला फिल्डर सिंगल मिळेल. पहिलं षटक आतापर्यंत जर पाकलं गेलं तर पहिले 2 चेंडू वैभव माळीने अगदी योग्य लाईन अँड लेंथवरती टाकलेले आहेत. हा देखील एक अप्रतिम खेळाडू आहे, डावखुऱ्या शैलीचा विस्फोटक फलंदाज. त्याचप्रमाणे जर पाकलं गेलं तर गोलंदाजीमध्ये देखील त्याचा भरपूर दमखम आहे आणि सुरुवात तितकी चांगली करतोय. नेक्स्ट बॉल शफळून खेळायचं होतं.
धीरजचे जे पहिले 2 स्ट्रोक जर आपण पाकले तर पूर्णपणे जर पाकलं गेलं ना तर कम्फर्टेबल दिसत नाहीये. पहिले 3 चेंडू आतापर्यंत जर आपण पाकले तर 3 सिंगल स्कोर कार्ड वरती आहेत आणि तिन्ही लेग बाईज आहेत. म्हणजे बॅट मधनं अजून देखील एकही रन आलेली नाहीये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण बॅटिंग क्रम मजबूत आहे टीम भरोडीचा, त्यामध्ये काहीही शंका नाहीये. पण मैदानाच्या आतमध्ये तितकाच चांगला खेळ होणं देखील आवश्यक आहे. ही तर सुरुवात आहे, कारण अजून देखील पहिले षटक अजून देखील त्यामध्ये देखील 3 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल अजय पाटील. अजयसाठी हा बॉल स्लो वन टाकला होता, फिंगर रोल केली होती आणि प्लस जो बाउन्स मिळाला तो फार मोठा ॲडव्हान्टेज राहिला वैभवसाठी. आणि पुन्हा एकदा लेग बायची सिंगल. आता हे देखील अल्पेश दादा वाटायला लागले की पहिले असं षटक पाहायला मिळेल का ज्याच्यामध्ये सर्व लेग बाईज असतील, कारण पहिले 4 चेंडू तर जर पाहिले तर 4 लेग बाईजचा सिंगल. धावफलक 4. पुढचा बॉल बॅट सोबत हा पहिला रन नक्कीच मिळणार आहे. सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. पहिलं षटक आता आपण असं देखील म्हणू शकतो की पूर्णपणे टीम मानकोलीच्या नावावरती. गोलंदाजी वैभवचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण परिस्थिती ज्या कंडिशन्स आहेत की ड्राय विकेट आहे त्याच्यावरती कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी आहे त्याचा अंदाज घेऊन योग्य लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑन साईडला शफळून खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर वैभव माली सिनियर चांगला वर्क करतोय आणि मिळेल एक सिंगल. या अंतिम बॉलवरती पहिले षटक समाप्त. आफ्टर फर्स्ट ओव्हर 6 ऑन द कार्ड विदाउट लॉस. टीम आप्पा एंटरप्राइजेस भरोडी. अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी आहे, भरपूर काही घडणं बाकी आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण भरपूरदा पाहिलं की रन्स बनतात, स्पेशली जेव्हा पाऊस थांबलेला असतो तेव्हा जास्त रन्स बनतात. आपण पाहिलेलं आहे, पण त्या गोष्टी आतापर्यंत तरी आपण पाहिल्या नाही आहेत, कारण पहिला सामना देखील लो स्कोरिंग होता ज्याच्यामध्ये फक्त 36 बनल्या. आणि त्या कंपॅरिझनमध्ये जर हा दुसरा सामना आपण पाहिला तर पहिलं षटक फक्त 6. सेकंड ओव्हर कोणावरती विश्वास दाखवतील हा देखील प्रश्न, कारण समोर अजय पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहे. तसेच राजनदादा पाटील नो डाऊट दापोडेचे लेजंड प्लेयर. अनेक वर्ष मी म्हणेन टेनिस बॉल क्रिकेट असो रबर बॉल देखील ते भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतात आणि नो डाऊट वन ऑफ द ग्रेट प्लेयर दापोडे टीमचे. आणि त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील GCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रणय भोईर गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. समोर अजय पाटील आहे आणि जर उल्लेख जर आपण केला प्रणय एक युवा गोलंदाज आहे. बट सांगण्यासारखी हीच गोष्ट आहे ती मी प्रत्येकी युवा गोलंदाजाला नेहमीच सांगत असतो की समोर किती मोठा फलंदाज असला तरी सुद्धा माइंडमध्ये ही गोष्ट ठेवा की असं बॉलर तुम्हाला तुमचा जो गेम प्लॅन आहे त्याला एक्झिक्यूट करायचा आहे. पहिला बॉल पहिलाच बॉल शॉर्ट पिच टाकलाय, बॉल हवेमध्ये, मोठी विकेट मिळेल का? फिल्डर दूर राखलेत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा अगदी सहजरित्या मिळतील. एका क्षणाला हृदयाचे ठोके नक्कीच वाढले होते, कारण शॉर्ट पिच होता, परफेक्टली स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नव्हते. अगदी टोज वरती येऊन फटका जरूर खेळले होते अजय, पण फक्त 2 धाबा मिळतील. आता दोन्ही फलंदाज देखील विचार जरूर करत असतील की आतापर्यंत एकही विकेट गेली नाहीये, बट धाव फळक फक्त 8 धाबा धाव फळकावरती. मोठे फटके हवे आहे टीम भरोडीला. नेक्स्ट बॉल मोठे फटके हवेत आणि मोठा फटका आलाय, अप्रतिम पाठवलाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार खऱ्या अर्थाने जर पाकलं गेलं तर जी क्षमता जी पॉवर अजय मध्ये आहे त्या अनुषंगाने जर स्लॉट मध्ये जर तुम्ही बॉल टाकाल ना तर बॉल फक्त एकच दिशेने जाणार आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि लास्ट बॉल वरती तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. जसा रडार मध्ये बॉल पडला त्याच्यावरती आक्रमण केलं अजयने. धाव फलक 14. यावेळेस देखील शॉर्ट आर्म जॅम हॅमट केलं गॅप मध्ये. हा बॉल देखील निघून जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता अटॅकिंग माइंडसेटने खेळायला सुरुवात अजयने केली. षटकार त्यानंतर हा चौकार. पहिले 7 चेंडू मी म्हणेन गोलंदाजांच्या नावावरती होते, पण त्यानंतरचे गेले 2 चेंडू फलंदाजांच्या नावावरती आहेत. फटके चांगले येतात. आता रणगती थोडी वाढत चाललेली आहे, कारण धाव फलक आता 18 वरती.
लास्ट मॅच आपण पाकली 36 धाबा होत्या, त्याच्यावरती देखील एका क्षणाला असं वाटलं होतं की लढाई होऊ शकते, पण या मॅच मध्ये आता असं वाटायला लागलं की एक हायेस्ट स्कोरिंग मॅच पाहायला मिळू शकते. धावफलक 18. अजयला कशा प्रकारे थांबवणार हा सर्वात मोठा प्रश्न. पुढचा बॉल, लाईन थोडी चेंज करावी लागेल. अप्रतिम डिलिव्हरी, कौतुक करावं लागेल युवा गोलंदाज प्रणय भोईरचं, कारण 2 चांगले फटके आल्यानंतर फुलर लेन टाकण्याची हिंमत, धाडस त्याने दाखवलं. आणि क्रिकेट या खेळामध्ये जिद्द, धाडस या शब्दांना फार मोठे महत्त्व आहे. तुम्हाला जिद्द, तुम्हाला हिंमत दाखवावीच लागेल मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल, यावेळेस देखील अप्रतिम डिलिव्हरी, क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी. 2 मोठे फटके आल्यानंतर सुद्धा 2 चांगले डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळाले प्रणयच्या माध्यमातून. ते देखील अंडर प्रेशर 2 यॉर्कर एक्झिक्यूट केलेत प्रणय भोईरने. बघा, क्रिकेटच्या या खेळामध्ये तुम्ही पडणार आहेत, तुम्ही उठणार आहेत, चुका होणार आहेत, चांगला खेळ देखील होणार आहे. पण ज्या चुका होतात त्यांना तुम्ही इम्प्रूव्ह कशा प्रकारे करता या गोष्टीला फार महत्त्व असतो. तसेच अनिल दादा वझे एक अप्रतिम खेळाडू, दादांचं देखील आगमन झालेलं आहे. दादांचं देखील GCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत. बॅटची कडा, बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डमॅनचे फिल्डर, पॉइंटचे फिल्डर येतात वैभव माळी, तोपर्यंत मिळतील या 2 धावा आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे जातो. 22 आणि खेळ समाप्त. 2 ओव्हर्सचा म्हणजे अजून देखील येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटक ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की पहिल्या षटकामध्ये ज्या रन्स आल्या होत्या त्या फक्त बघा पहिल्या षटकामध्ये विथ बॅट 2 धावा आल्या होत्या आणि ऑल ओव्हर जर आपण टोटल काउंट केला तर 6 होत्या. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा, लास्ट ओव्हरमध्ये जे 2 चांगले फटके आले ना त्या अनुषंगाने 16 धावा या दुसऱ्या षटकामध्ये आल्या. अजून देखील 12 चेंडू बाकी आहेत. तसेच हायवे दिवेचे एक अप्रतिम खेळाडू सिद्धेश पाटील यांचं देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत. फार चांगला खेळ त्यांचा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लास्ट सीझनमध्ये पाहिला. तसेच रबर बॉल देखील ते गाजवतात, पण फार कमी स्पर्धा ते खेळतात आणि जेव्हाही खेळतात तेव्हा चांगला खेळ त्यांचा होतो. दोन षटकांमध्ये 22, तिसरं षटक गोलंदाज तयार होतो या तिसऱ्या षटकासाठी. ऋषी भोईर समोर, धीरज भोईर स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. 12 चेंडू बाकी आहेत. 12 मध्ये आणखीन किती बनतील हा महत्वाचा भाग आहे, कारण 22 आहेत आणि कुठे ना कुठे 45-50 तिथपर्यंत पोहोचण्याचा कमीत कमी प्रयत्न तर नक्कीच या दोन्ही फलंदाजांचा असेल. ऋषी भोईर तिसरं षटक, पहिलाच बॉल टाकला, फुल लेन टाकल्या. रनआउटची शक्यता एका क्षणाला असं वाटलं की होऊ शकते, बट सेफली अजय क्रीज मध्ये पोहोचलेत. बट जसा जसा खेळ पुढे चाललाय ही गोष्ट देखील दोन्ही फलंदाजांना प्रामुख्याने ठाऊक आहे की 11 चेंडू बाकी आहेत, 22 धाबा आहेत फक्त. नेक्स्ट बॉल, लोवा फुल टॉस, बॅटच्या टोएंडला लागला. इनफिल्ड मध्ये बॉल होता, विकेट किपर वैभव आता पोहोचतात बॉल पर्यंत, मिळेल फक्त एक सिंगल. बघा हे पहिलं सत्र सध्याच्या घडीला वन वे ट्रॅफिक चाललं, कारण बघा अजयची चांगली बॅटिंग झाली, बट ऑन दी अदर हँड जर आपण विचार केला तर धीरज स्ट्रगल करतात. त्या अनुषंगाने धाव फलक फक्त 23. हे षटक देखील पहिले 2 चेंडू जर पाहिले तर फक्त एकच धाव. कमबॅक करावा लागेल बॅटिंग मध्ये, मोठे फटके सातत्याने आता खेळावे लागतील. स्लो वन टाकला, लॉफ्ट केला, बॉल मध्ये लॉंगला फील्डर, वॉट अ कॅच. बट वेट करावं लागेल की अगदी लीगली कॅच कंप्लीट आहे की नाही हा प्रश्न नक्कीच आहे. कॅच तर कंप्लीट झालेली आहे आणि सिग्नल देखील आलेला आहे. अप्रतिम कॅच टिपली गेली आहे, जे फिल्डर लॉंगॉनला उपस्थित होते. प्रणय भोईरच्या माध्यमातून अप्रतिम कॅच आणि टीम भरोडीला लागणारा हा या क्रुशियल मोमेंट वरती सर्वात मोठा झटका. अजय पाटील बॅक टू द डगआउट. या परिस्थितीमध्ये जिथे रन्स थांबल्या होत्या तिथे अजयचं थांबणं गरजेचं होतं मैदानाच्या आतमध्ये. बट जे व्हेरिएशन, कारण जर आपण पाहिला बॉल फुलटॉस जरूर होता बट धीमा गतीचा होता आणि त्यामध्ये कुठे ना कुठे ताकद झोकताना अजय कुठे कमी पडले की काय हीच गोष्ट लास्ट स्ट्रोक वरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि काय कॅच पकडली प्रणय भोईरने बाउंड्री लाईन वरती, परफेक्ट टायमिंग वरती ही जंप राहिली. आणि ऋतिक देखील त्याच्यासाठी टाळ्या वाजवतो, कारण ऋतिकला देखील ठाऊक आहे की विकेट अजयची होती. रणगती थांबली आहे, रन्स येत नाहीये, चिंतेचा विषय. आणखीन एक चांगली डिलिव्हरी,
रनआउटची शक्यता होईल का? डायरेक्ट हिट जरूर आला, मिळेल सिंगल, दुसरीसाठी परतणार नाहीयेत, मिळेल फक्त एक सिंगल. धाव फलक पुढे जातो 24 वरती. आर्यन भोईरला प्रमोट केलंय क्रमांक 3 वरती. बट परिस्थिती आता अशी आहे की खेळ जर आपण उर्वरित खेळ पाहिला तर 8 चेंडू बाकी आहेत आणि फक्त 24च धावा धाव फलकावरती. त्याने फक्त एक विकेट गेली आहे. ही विचार करण्यासारखी गोष्ट टीम भरुडीसाठी की 9 विकेट्स हातामध्ये आहेत, बट तरी सुद्धा जितक्या रन स्कोर कार्ड वरती हव्या होत्या तितक्या नाही आहेत. धीरजसाठी हा बॉल पुल केलाय हव्यामध्ये, फिल्डर आहेत, एकही इंच लेफ्ट अँड राईट करण्याची आवश्यकता देखील लागली नाही जे फिल्डर डीप मध्ये होते. आणखीन एक चांगली कॅच, दुसरा मोठा धक्का, धीरज भोईरला जावं लागेल वापस. सफलता आणखीन एक, 2 धक्के या एका षटकामध्ये. स्लो ओपन, बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कटचा हा फटका, फक्त मिळेल एक सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन्स जर आपण पाकले 25 धावा धाव फलकावरती. विकेट 2 गेलेत, बट हे जे लास्ट ओव्हर होतं ज्याच्यामध्ये फक्त 3च धावा आल्या, 2 विकेट मिळाले, ते चेंजिंग ओव्हर होतं, गेम चेंजिंग ओव्हर. बिकॉज 2 ओव्हरमध्ये 22, त्यानंतर त्या कंपॅरिझनमध्ये पाहिलंय तर ऋषी भोईरचं जे षटक आलं ना त्याने पूर्णपणे मानकुली टीमला या मॅचमध्ये पुढे आता नेऊन ठेवलंय. 6 चेंडू बाकी आहेत. सर टीम मानकुली फिल्डिंग लावून घ्या. सहा चेंडू बाकी आहेत, आणखीन किती रन्स इथनं बनतील? अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज शिवम. लास्ट ओव्हर महत्वाचा आहे. पहिलाच बॉल फुल टॉस जरूर होता. आशिषसाठी हा बॉल प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळू शकले नाहीयेत. दुसऱ्या धाब्यासाठी आशिष परतला. बट आता भरोडी टीमचा डगआउट नक्कीच विचार करत असेल की सुरुवात जर आपण पाकली थोडी धीमी होती, त्यानंतर अजयने ॲक्सिलरेट जरूर केलं, बट त्यानंतर तिसरं षटक फक्त 3 धावा आणि अंतिम षटकाची सुरुवात देखील जर पाकली तर फक्त 2 धावा या पहिल्या बॉलवरती. धाव फलक जाऊन पोहोचलाय 27. स्लो ओपन टाकलाय, मिसफिल्ड देखील झाली, सिंगल मिळेल. दुसरीसाठी परतणार का? दुसरीसाठी परतणार नाहीयेत. 1+1 या 2 धावा मिळतील. उजव्या ऑस्टिकच्या फार बाहेर हा बॉल टाकला होता. 2 धावा मिळतील. धाव फलक पुढे जातो या 2 धाब्यांच्या मदतीने. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय. काय कमबॅक राहिला टीम मानकोलीचा. स्पेशली ऋषीचं कौतुक करूया, आणि जी कॅच प्रणयने पकडली ती अप्रतिम होती. व्हाईट बॉल, लाईन खराब, आणि ज्या बाईक्स मैदानाच्या आतमध्ये चाललेल्या आहेत मित्रांनो, प्लीज विनंती आहे की त्या गाड्या मैदानाच्या बाहेर पार्क करा. अतिरिक्त रन प्रमाणित मिळेल. नेक्स्ट बॉल, बॅटची आतली कडा लागली होती आणि इथनं वैभवने टिपली आहे आणखीन एक कॅच, आणि अशा प्रकारे खेळ समाप्त होतो. आर्यन भोईरचा झटका लागला, 3रा. 3 विकेट गेलेत. पहिलं सत्र पूर्णपणे शांत राहिलं, कारण रन्स अजिबात मी म्हणेन बनल्याच नाहीयेत. कारण अपेक्षा होती की 45 to 50 मिनिमम बनवायला हव्यात, पण धाव फलक 29 वरती. अजून देखील काही चेंडूंचा खेळ या पहिल्या षटकामध्ये बाकी. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. स्पेशली मानकोलीचा जर आपण गोलंदाजी क्रम जर पाहिला तर वैभव असो, शिवम, ऋषी, प्रणय या 4ही गोलंदाजांचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर कटरचा भरपूर चांगल्या पद्धतीने वापर केलाय. लोवर फुल टॉस बॅटच्या टो एंडला लागला.
सिंगल दुसरीसाठी परतणार नाहीयेत. स्ट्राईक आता आशिषकडे राहील आणि चेंडू बाकी आहे. टॉससाठी यायचा आहे. जयदुर्गा सुरे बी टीमचे कॅप्टन आणि वीर तानाजी दापोडे बी टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावफलक जर आपण पाहिलं तर रन्स बनवल्या गेले आहेत. 31 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि 32 धाब्यांचं लक्ष इथनं ठेवलं गेलं. त्या अगोदर आपण टॉस देखील करणार आहोत. जयदुर्गा सुरे बी टीमचे कॅप्टन आणि वीर तानाजी दापोडे बी टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. जयदुर्ग सुरे बी विरुद्ध वीर तानाजी दापोडे बी. नेक्स्ट मॅच तिसरा सामना असणार आहे. तर दोन्ही संघनायक आपण टॉससाठी विनाविलंब संपर्क साधायचा आहे. जयदुर्ग सुरे बी संघाचा संघनायक आणि वीर तानाजी दापोडे बी संघाचा संघनायक. तर आमच्यातून रजा घेताना फलाजी पाटील एक लिजेंड क्रिकेटर आणि प्रशांतजी म्हात्रे. वेलकम अतिश माली, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. अप्पा एंटरप्राइजेस भरोडी विरुद्ध चौठाराम मानकुळे या दोन संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये हर्षद इलेवन जय पारदेव गोवे संघाने आणि ओली संघाविरुद्ध विजय संपादन केला होता. आणि दुसरा सामना सध्या आपण पाहतोय मानकुळे विपक्ष भरोडी या दोन संघामध्ये. यानंतर सामना असणार आहे वीर तानाजी दापोडे बी विरुद्ध जयदुर्ग सुरे बी या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघनायक आपण जर इथे उपस्थित असाल तर टॉससाठी संपर्क साधायचा आहे. जेशे चॅम्पियन ट्रॉफी या 2024 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. 4 दिवसीय स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथीला मानकुळी संघासमोर जे लक्ष दिले गेलेले ते 32 धावांचं आणि 32 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. ऋतिक माली आणि वैभव माली. तर सलामीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय पाटील. अजय पाटील बाद झाल्यानंतर भरोडी संघाने जी अपेक्षा केली होती मोठं आव्हान देण्याची ती मात्र अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. अजय पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक. इथे समोर खेळल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातो या सीमा पार. पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार चौकार वैभव मालीच्या बॅटमधून. चौकाराने आपल्या इनिंगची सुरुवात केली. चौकाराने स्वतः कोण ओपन करताना आपण बघतो वैभव माली. वैभव मालीचे खेळले होते चौकाराने सुरू. 32 धावांचं लक्ष आहे. प्रॉपर टायमिंग साधताना मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. मात्र तरी एक धाव पूर्ण करतोय फलंदाज वैभव माली. वैभव पोहोचतो एका धावेने 5 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या देखील 5.
जेशे चॅम्पियन ट्रॉफी मधील हा दुसरा सामना भरोडे विरुद्ध मानकुल या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजय पाटील पहिल्या षटकात आलतोय. विखुरली शतरक्षण अगदी पहिल्याच ओव्हरपासून पाहायला मिळते. टीममध्ये शतरक्षक उभे केलेले गेलेले आहेत. अजय पाटील दूरवरच्या टोकाकडून यावेळी सामना करेल फलंदाज ऋतिक माली. क्लीन बॉल त्रिफळ बाद. पहिला हादरा बसतोय चौथ्यावर मानकुली संघाला ऋतिक मालीच्या रूपाने. ऋतिक माली याची संपुष्टात येथे केली. पहिला विकेट प्राप्त करताना अजय पाटील. ऋतिक माली या थोडासा निराश आपण पाहतोय. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशाप्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. विकेट टू विकेट चेंडू होता आणि या त्रिफला चित्ता दांडी गुल होते. न्यू बॅटर सिनियर वैभव माली. ज्युनियर वैभव माली आणि सिनियर वैभव माली ही मानकुली संघाची जोड गेली आता मात्र मैदानामध्ये. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय पाटील सज्ज होतोय. एक शतरक्षक आता मात्र 30 सर्कलमध्ये थर्डमॅन रिझनला बोलवण्यात आलेले आहे. इतर शतरक्षक दूरवर आपल्याला पाहायला मिळतात. अजय पाटील सामना करेल फलंदाज सिनियर वैभव माले. चांगला चेंडू कटर सुरेख चेंडू आतमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. इन कटर चांगली वापसी चौकारानंतर करताना आपण बघतोय अजय पाटील. धावसंख्या स्थिर धावफलकावर 5 धावा. पुन्हा एकदा कटर अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या कटर डिलिव्हरी आपण पाहतोय आणि या सध्या सिनियर वैभव मालीसाठी कटकटीचं ठरलेलं आहे. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय या अजय पाटील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्ग सुरैया बी विपक्ष विरुद्ध दापोडे बी या दोन संघामध्ये. तर टॉस साठी दोन्ही संघाचे संघनायक आपण संपर्क साधा. इथे ऑन साइडला चेंडू टोललेला आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडू फेल करून फेकी केला जातोय तोपर्यंत एका धावेने सिनियर वैभव माली आपलं खातं उघडतोय आणि एका धावेने पहिल्या षटकाची देखील समाप्त होते. 6 चेंडू 6 धावा. चौथ्यावर मानकुली संघ 32 लक्षाचा पाठला करताना. वीरतानाजी या दापोडे क्रीडांगणातून ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. प्रोप्रायटर तेजस भोईर, कॅमेरामन साहिल भोईर आणि सुजल भोईर. गोलंदाजीमध्ये पहिला बदल. गोलंदाजी मार्कवर भरोडे संघाकडून गोलंदाज अश्विन पाटील सज्ज होईल. अश्विन पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज सिनियर वैभव माले. मनोज पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हे आपण पाहू शकता. सुरई बी विपक्ष दापोडे बी. मिस टाइम फटका होता मात्र क्षेत्ररक्षक दूर होय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. टॉस केला गेलेला आहे. सुरेश बी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आणि दापोडे बी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नेक्स्ट मॅच वीरताने दापोडे बी विरुद्ध जयदुर्ग सुरेश बी या दोन संघामध्ये असणार आहे. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. आतापर्यंत एका चौकारचा अपवाद वगळला वैभव मालेचा तर मोठा फटका पाहायला मिळाला नाही. कंट्रोल गोलंदाजी अजय पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती आणि एकमेव मोठा फटका वैभव मालेच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता अगदी पहिल्याच चेंडूवर.
राजन पाटील मॅन फ्रॉम दापोडे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू राजन पाटील आपणास विनंती असेल पण व्यापीठ आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दिशा भरकटे गोलंदाज दिशा चेंडू पंचांचा इशारा वाईट. अव्वांतर धावणे संघाची धावसंख्या 8. 32 लक्षाचा पाठलाग चौथावर मानकुळी संघ करतोय. वैभव माली सिनियर आणि वैभव माली ज्युनियर ही जोडी मैदानामध्ये. फुलटा चेंडू होता स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू होतो बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जोरदार आफिली तिथे केला गेला होता मात्र सुक्रू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. दोन्ही वैभव मध्ये चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावीने संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा. अश्विन वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटकात आलोय. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज वैभव माली. आज पहिल्या सामन्यामध्ये हर्षद एलेवन अजय पारदेव गोवे संघाने विजय संपादन केला होता आणि ओले संघाला पराभूत करून. तर आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना मानकुली विपक्ष भरोडी या 2 संघांमध्ये सध्या सुरू आहे. इथे मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. स्वतःच्या फॉलकरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची धाव नाही. कंट्रोल गोलंदाजी सध्या करताना अश्विन. या वाराने पहिल्या षटकामध्ये अजय पाटीलने गोलंदाजी केली होती आणि अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना अश्विन देखील पाहायला मिळतोय. सध्या तरी फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवलेले आहेत. मोठं फटका खेळण्याचं स्वातंत्र्य आतापर्यंत दिलेलं नाही. मोठ्या फटक्यांपासून मानकुळे संघाच्या फलंदाजांना वंचित ठेवलेला आहे. फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. बीट होतोय 155 नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. 2 धाव धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि 2 धावने संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 12. फ्रीट खेळण्याची संधी इथे मात्र सिनियर फलंदाज सिनियर वैभव माले याच्याकडे चालून आलेले आहे. तगडा फलंदाज आहे. तगडा फटका खेळण्याची संधी त्याच्याकडे आलेली आहे आणि तगडे फटके खेळण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातोय. नेहमीच आपल्या संघासाठी आक्रमक फलंदाजी मग रबर क्रिकेट असो की टेनिस क्रिकेट असो या फलंदाजाने केलेले आहे. ज्याप्रमाणे गावदेव वेले संघाचा तोडफोड मनीष पाटील ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय तसेच फलंदाजी करण्यासाठी सिनियर वैभव माले देखील ओळखला जातोय. फीट पाहूया फ्रीडवर बिग हिट पाहायला मिळेल का. फीट एक असा चेंडू ज्या चेंडूवर मुक्त फटका खेळण्याची संधी फलंदाजाकडे असते. फाईन खेळण्याचा प्रयत्न 55 इशारा वाईट. फ्रीट कंटिन्यू आहे. धावसंख्या सिंगलने वाढते. 13 धावा. फ्रीट कंटिन्यू. अजूनही संधी आहे फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. तेरा धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अश्विन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर दूरवरच्या टोकावरून गोलंदाजी करताना सामना करेल फलंदाज सिनियर वैभव माली. इथे मात्र कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. चेंडू चांगला होता मात्र दुर्दैव गोलंदाजाचा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज धावचित. एक जीवदान तरी मिळालं होतं मात्र रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना. अतिघाई संकटात नाही. अतिघाई नडलेली आहे या सिनियर वैभव माली याला. दुसरी धाव घेण्याचा मोह आवडता आलेला नाही. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये क्लीन बोल्ड झाला होता. खरं तर फ्रीट चेंडू मध्ये तो वाचला गेला होता मात्र एका चेंडूवर दुसऱ्यांदा जीवदान मिळू शकलं नाही. हे आपण पाहतो की धावची चेंडूने फलंदाज बाद होते. डायरेक्ट निशाणा साधला गेला होता. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज ऋतिक माली आणि त्यानंतर नुकताच बाद झालेला आहे सिनियर वैभव माली.
धावसंख्या 14 धावा, 32 धावांचं लक्ष आहे. चौदा धावा धावपळीवर झालं गेल्या दोन फलंदाज बाद झालेले आहेत. वैभव माली याच्यावर आता पूर्णपणे मदार असणार आहे चौठवरा मानकुळे संघाची. चौठवरा मानकुळे संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर वैभव माली या खेळपट्टीवर तग धरून फलंदाजी करावी लागेल. याउलट जर अप्पा भरोडी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर वैभव माली याला डगवटच्या आसऱ्याला पाठवावं लागेल. अश्विन यावेळी सामना करेल न्यू बॅटर प्रणय भोईर ज्याने अप्रतिम झेल पकडला होता आणि अप्रतिम फटका देखील ठोकताना आपल्याला पाहायला मिळतोय. भीम टोला वज्र टोला आणि चेंडू सीमाशेवर गेला. भोईरच्या बॅट मधून बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे, एक मारा लेकिन शॉलेट मारा. आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये जसा चेंडू बॅटवर आला तसा बाहेर देखील गेला. धावसंख्या 6 ने वाढून होती थी धावफलकावर 20 धावा. ये दुनिया गोल है और इस मैच में प्रणय भोईर का डबल रोल है. यावेळी सुरेख डिफेन्स करताना आपण पाहतोय एक सिंगल रन्स पूर्ण दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. चांगली रनिंग भेटून तो विकेट. 2 चेंडूमध्ये 8 धावा प्रणय भोईरच्या आणि मानकुळी संघाची धावसंख्या या 2 धावने पोहोचते ती या डबल टू 22 वर. 11ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. 2 षटके समाप्त, अगदी 2चा आकडा. 2 षटक समाप्त, 22 धावा आणि 2 विकेट देखील गमावलेले आहेत. म्हणजे 2चा आकडा आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळेल. नेल्सन धावसंख्या 2 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये धस्क दम दाखवावा लागेल चौठवरा मानकुळे संघाला. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की अप्पा भरोडी संघाने देखील 2 षटकांमध्ये 22 धावा कुठून काढल्या होत्या आणि त्यांचे देखील 2 विकेट होते. 2 विकेट 2 षटकांची समाप्त आणि 22 धावा पहिल्या इनिंग मध्ये देखील पाहायला इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन तसं चौठवरा मानकुळी संघाच्या दृष्टीने सोपं आहे, मात्र ते कठीण करण्याचं काम इथे अप्पा भरोडी संघाच्या गोलंदाजांना करावं लागेल. ड्रायस रफाईच आपण पाहतो अगदी सुकी खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीवर फलंदाजासाठी हे अवघड नसणार आहे. आता इथे टिचून गोलंदाजी करावी लागेल अप्पा भरोडी संघाच्या गोलंदाजांना. एक्स्ट्राक्शनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय हिटमॅन ऑफ भरोडी अजय पाटील क्षेत्ररक्षणाची वीर रचना गोलंदाजी मार्कवर धीरज भोईर सज्ज होतोय. तर सामना करेल फलंदाज डावखुरा वैभव माली. इथे मात्र पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू डोलला आहे. डीप ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला होता आणि त्या बाउन्सचा अचूक लाभ उठवताना आपण पाहतोय, उचलताना पाहतोय फलंदाज वैभव माली. धावसंख्या 24. इथून 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बीट होतोय एक्स्ट्राक्षकाच्या मागील क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय आणि पुन्हा एकदा 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 26. आपण सामना पाहतोय अप्पा भरोडी विरुद्ध चौठवरा मानकुळे या 2 संघामध्ये. तिसरे षटक धीरज भोईर हाताळतोय भरोडी या संघाकडून. तर सामना करेल फलंदाज वैभव माली. इथे समोर खेळलाय डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट. चेंडू निघून जातोय लॉंग ऑफच्या वरून सीमाबाहेर षटकार आणि हा सामना देखील जिंकला चौठवरा मानकुळे संघाने. विनिंग शॉट वैभव मालीच्या बॅटमधून. अभिनंदन चौठवरा मानकुळे आणि हार्ड लक अप्पा भरोडी. तर या सामन्यातील सामनावीर पारितोषिकाकडे आपण वळूया आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की या सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच
तर दोन दावेदार होते वैभव माली ज्युनियर, मात्र ऋषी भोईर यांनी जे तिसरं षटक हाताळलं होतं त्या षटकामध्ये इनमिन 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट, त्यामध्ये हिटमॅन भरोडे अजय पाटीलची प्राइज विकेट त्यांनी चटकावली. त्यांनी ऋषी भोईर ठरलाय या सामन्याचा सामना आहे. ऋषी भोईर इज मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन जयेश माली, अभिनंदन चौठुराव मानकोळे. तर ऋषी भोईर ठरला या सामन्याचा सामनावीर आणि ऋषी भोईर यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. ऋषी भोईर ज्याने या तिसऱ्या षटक हाताळताना 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट चटकवले होते. हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन चिंतामण पाटील साहेबांना. चिंतामण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आकर्षक ट्रॉफी दिली जाते. आपण पाहू शकता ऋषी भोईर यास मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. ऋषी भोईर ज्याने टिचून गोलंदाजी केली होती. तर दुसऱ्या सामन्याने विजय संपादन